पोपट झालाय माझा, काय सांगू मी तुम्हाला. म्हणजे संध्याकाळी भाज्या तर या आठवड्यात मी आणल्याच नव्हत्या. आता ज्या काही भाज्या. हॅलो, नमस्कार, मी नीता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता काल मी हेअर कलर केला होता, त्यावर मला काही प्रश्न आले, तर मी आधीच क्लिअर करते. बायोटिकचा जो कलर आहे ना, तो थोडा डायमध्ये जातो, म्हणजे परफेक्ट डाय असं नाही आहे, पण जो डार्क ब्राऊन कलर आहे तो थोडा नॅचरल ब्लॅक असा कलर देतो आणि थोडे ना लावल्यानंतर असे पॅचेस सोडतो. आता ते दिसत नसेल, पण स्काल्पवर ना त्याचे असे पॅचेस दिसतात, जे फर्स्ट किंवा सेकंड वॉशमध्ये निघून जातात. पण हा कलर ना खूप लाँग लास्टिंग आहे, म्हणून मी कधी-कधी हा वापरते. अदरवाईज लॉरियल, इंडस व्हॅली हे कलर माझे जास्त वापरण्यात येतात. पण काय होतं, कधी-कधी ऑनलाईन ऑर्डर केले जात नाही किंवा कधी मग आणलेले नसतात. सो वेळेवर जो मिळाला तो मी करत असते. खरं तर मला ना असे ब्राऊन कलर आवडतात, सॉरी डार्क ब्राऊन कलर आवडतात. थोडे छान दिसतात, थोडे शाईन दिसते. पण आत्ता कसं हे असं वाटतंय की नॅचरली ब्लॅक कलर आहे. असो, आता हे तर मी केलं. त्यानंतर आज सकाळीच मी वॅक्स पण करून घेतलं आणि आत्ता मला आयब्रोज आणि फोरहेड अप्पर लिप करायचं आहे. सो त्यासाठी मी परत हे एक टूल वापरणार आहे. खरं तर मी हे घेऊन पण जाऊ शकते, पण म्हटलं जर घरूनच करून गेलो तर 8 दिवस मग फुरसत, मग काही करायची गरज पडत नाही, 8 ते 10 दिवस. आणि जर मला वाटलंच, मोस्टली माझा हा पोर्शन आहे तो थोडासा मला करावा लागतो, तर त्यासाठी मी हे जे छोटू आयब्रो रेझर आहे ना, ते मी घेऊन जाऊ शकते. इझिली कॅरी पण होतं हे घेऊन गेल्यापेक्षा. अदरवाईज हे पण ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, पण मी काही खूप दिवस नाही जाणार आहे, त्यामुळे माझं काम होऊन जातं. हे चार्जेबल आहे आणि मला तर हे ना खूप बेटर वाटलं, म्हणजे रेझरपेक्षाही. कारण रेझरने थोडे लवकर केस येतात, आयब्रोजचे पण आणि फोरहेडचे पण. पण हे वापरल्यानंतर लवकर नाही आले मला. हा माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स. आता गावाला जायचं म्हटलं की झाडांचं टेन्शन येतंच. त्यात बघा उन्हाळा इतका चालू आहे. हे झाड काय माहिती का पाणी जास्त झालं आहे म्हणून सुकलं आहे, की पाणी नव्हतं मिळालं म्हणून सुकलं आहे, काहीच मला माहीत नाही. पण तरी पण ना मी त्याचं जे सुकलेल्या काड्या आहेत त्या काढून टाकल्या, बाकी तसंच ठेवलं. आणि टेन्शन यासाठी अश्विन घरी असूनही मला टेन्शन, कारण अश्विनला अजिबातच पाणी द्यायची सवय नाही आहे. आता मी अलार्म सेट करून जाणार आहे, म्हणजे अलार्म वाजला की मग पाणी द्यायची ॲटलिस्ट आठवण तरी येईल. आणि आत्ता हे जास्वंदाची फुलं तर मी तुम्हाला बरेचदा दाखवली, पण आज आणखी मस्तपैकी काही फुलं उमलली आहे, ती पण दाखवते. बाकी आय होप की मी आल्यानंतरही माझी झाडं ॲज इट इज मला मिळतील. हे पण झाड असं ना, हे वेल जो आहे तो असं जरा बांधून ठेवला पाहिजे. आज खूप दिवसानंतर मोगऱ्याला फुलं उमलली होती आणि पुढचे 3-4 दिवस फुलं येतील एवढ्या सगळ्या कळ्या पण आहे. पहिले ना मी फुलं तोडायची नाही, तशीच झाडाला ठेवायची, पण फुलं तोडल्याने आणखी जास्त फुलं येतात असं मी ऐकलं होतं. म्हणून आता देवपूजेसाठी हीच फुलं काढली आणि सुगंध इतका मस्त येत होता. रात्री मी चिया सीड्स भिजवायचे विसरले होती, म्हणून सकाळी भिजत टाकल्या आणि आत्ता चिया सीड्स मी घेते आहे. म्हणजे असं रेग्युलर घेत नाही, पण तरीही 2-3 दिवसाआड माझं हे चालू असतं. तर आत्ता मला मेथी आणि बटाटा मिक्स करून ही भाजी बनवायची आहे आणि चपात्या. बाकी डाळ भात कालचाच आहे, कारण काल रात्री खिचडी केली होती, तर डाळ भाताला कोणीच हात नाही लावला आणि आत्ता केला तर मग तो खाण्यात येईल आणि आत्ताचा मग रात्रीसाठी होईल, म्हणून मी करणारच नाही आहे. थोडं कमी आहे पण ॲडजस्टमेंट होऊन जाईल. आता फ्रीज पण मी बऱ्यापैकी रिकामा केला आहे, म्हणजे भाज्या तर या आठवड्यात मी आणल्याच नव्हत्या. आता ज्या काही भाज्या आहेत त्या आज उद्या 2-3 दिवस चालतील. आणि टोमॅटो जरा जास्त आहे, तर मी जाण्याच्या दिवशी टोमॅटोची चटणी आणि मस्तपैकी पराठेच घेऊन जाईल. त्यानंतर या 3 कैऱ्या आहेत. आधी केलेला आमरसच अजून संपलेला नाही आहे, तर झालंच तर मी या 3 कैऱ्या सोबत घेऊन जाईल किंवा मग अश्विन बोलले आमरस करून ठेव, तर त्यांच्यासाठी आमरस करून ठेवीन. बाकी मी काल बोलले होते की ड्रायफ्रूट करून ठेवायचे आहेत, पण अश्विननी मला नाही म्हटलं, कारण ड्रायफ्रूट खायची सवय आहे, पण म्हटलं लाडू खाल्ला की कसं सगळं मिक्स खाल्ल्यासारखं वाटतं. आता म्हणूनच हे सगळं मी इथे असं ठेवून देते. तशीही अश्विनला, रियांशला, म्हणजे आमच्या सगळ्यांना सवय आहे ड्रायफ्रूट खायची, आणि जरा समोर दिसले की आणखी जास्त लक्ष जातं, म्हणून आता हे असं इथे ठेवते. ड्रायफ्रूट्स
उन्हाळा होता म्हणून मी बनवलेच नव्हते. आता परत पावसाळा, थंडी चालू झाली, की मग ड्रायफ्रुट्सचे लाडू रेग्युलर बनवणं होईलच. चला, आता फ्रिज तर क्लीन करणार नाही आहे, कारण एवढी जास्त दगदग मला करायची नाही आहे, की हे पण क्लीन करू दे, ते पण क्लीन करू दे. आल्यानंतर मला खूप सारी क्लीनिंग करावीच लागणार आहे. त्यात होतं असं, म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं आणि मला सांगून जावं लागतं, ॲक्चुअली बजावून जावं लागतं, की मी गेल्यानंतर एकही वस्तू फेकायची नाही. नाहीतर काय होतं माणसांचं, हे इथे ठेवलेलं आहे, फेकून द्यायचं. हे काहीच कामाचं नाही आहे, फेकून द्यायचं आणि मग आपण आल्यानंतर जेव्हा विचारतो, तेव्हा ती वस्तू मी फेकली असं सांगितलं जातं. म्हणून मी आता सांगून ठेवलं आहे, जर तुम्हाला वाटलंच, की ही वस्तू फेकण्यासारखी दिसती आहे, तर ती एक तो बॉक्स आहे, त्यात ठेवून द्यायची किंवा मग रियांशचा जो टेबल आहे, स्टडी टेबल, त्यावर नेऊन ठेवायची. पसारा तिथे ठेवायचा, म्हणजे खाली किंवा इकडे-तिकडे जास्त पसारा दिसणार नाही. म्हणजे असं होतं माझ्यासोबत अक्षरशः. म्हणून या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगनी कराव्या लागतात. बरं, असं रियांशला पास्ता खायचा होता, म्हणून त्याच्यासाठी मस्त असा क्रीमी पास्ता बनवला आणि तसंही 3-4 वाजले की रोजची काही ना काही भूक लागलेलीच असते. आता हा हुशार बघा, पास्ता त्याने बनवला असं तो पप्पाला सांगायला चाललाय आणि त्यांच्यासाठी प्लेट पण घेऊन चाललाय. नाहीतर या दोघांचं ना असं चालू असतं, म्हणजे रियांश कधी टँग पितो, कधी स्वतःच सरबत बनवतो किंवा काही पण लाडू खायचा असेल, ड्रायफ्रूट खायचं असेल, तर अश्विन काम करत असताना तर ती त्याची खूप चांगली सवय आहे. तो मी झोपली असेल तर कधी अश्विनला नेऊन देतो. काही पण खात असेल ना, शेव खाऊ देत किंवा काही पण खाऊ दे, मॅक्सिमम टाईम तो अश्विनला पण नेऊन देतो. म्हणून आत्ता तो तेच सांगण्यासाठी गेला होता, की पास्ता मी बनवलाय. पण एवढा मोठा विश्वास कोण ठेवेल? कामं करतो तो, पण एवढं पण मोठं काम नाही करत अजून. तर आता आम्ही दोघंजणं मस्तपैकी पास्ता एन्जॉय करतो. मस्त झाला होता पास्ता. घाईघाईत मी रेसिपी शेअर नाही केली, पण दूध पण मी ना ते मिल्क पावडर असतं ना, त्याचं दूध वापरलं होतं, पण तरी पण खूप मस्त झाला होता. तर काल पण मी बोलले, की कपड्यांच्या बाबतीत मी नेहमीच कन्फ्यूज असते, म्हणजे काय घेऊन जाऊ. ॲक्च्युली घरी असताना कसं आपण कधी वन पीस, कधी टी शर्ट आणि असे ट्राउझर किंवा पॅन्ट्स किंवा मग कधी कुर्ता विअर करत असतो. म्हणजे ऑप्शन भरपूर आहे आणि सारखे-सारखे तेच ड्रेस आपण नाही घालत. आणि मागच्या वर्षी पण मी खूप कमी कपडे घेऊन गेली होती, कारण मला बाकीचं सामान जास्त आणायचं होतं. तर म्हणजे आईनी पण दिलेलं होतं, त्यात वाळवणाचं सामान आणि मागच्या वर्षी कपडे पण नव्हती घेऊन गेली आणि तिकडे पण काही शॉपिंग नव्हती केली. बाकीच्यांसाठी मी मागच्या वर्षी खरेदी केली होती. सगळ्यांना काही ना काही घेऊन दिलं होतं. तर आता कपड्यांचं असं आहे, की म्हणजे तिकडे गरमी एवढी असते, की आता एवढे सगळे ऑप्शन मी घेऊन जाऊ शकत नाही. वन पीस किंवा हे ते. आता मी विचार करते नेहमी, की असं एखादा ट्राउझर किंवा पॅन्ट, पलाझो असं घेऊन जायचं आणि त्यावर वेगवेगळे टी शर्ट्स विअर करायचे. पण हे पॅन्ट जेवढे मला घरी कम्फर्टेबल वाटतात, हे पॅन्ट तिकडे तेवढेच गरम करतात. कारण हा कपडा कॉटन नाही आहे, असा पॉलिस्टरमध्ये येतो. पण तरी इथे मला तो कम्फर्टेबल आहे बघा. थोडासा स्ट्रेच होतो असा, पण कम्फर्टेबल आहे मला. इथे गरमी नाही होत. आणि जर मला वाटलंच, तर मी ते चेंज पण करू शकते. पण तिथे असं नाही आहे. आता मला लिमिटेड कपडे ठेवायचे आहे. मी यावर्षी पण खूप कपडे घेऊन जाणार नाही. मला कन्फ्युजन होतं. म्हणून मी निकिताला कॉल केला आणि तिला म्हटलं, की तू काही शॉपिंग करणार आहेस का? कारण यावेळी मी जर आता ठरवलेलंच आहे मी आधीच, की मी तिकडे गेल्यानंतर शॉपिंग करणार आहे. साडी तर माझी प्रत्येक वर्षी असते. फक्त मागच्या वर्षी आणि कदाचित त्याच्या मागच्या वर्षी सोडली तर एक निकिताची साडी मी आणली होती मागच्या वर्षी. बाकी मी साडी घेण्याचा विचार करते आणि छोटी-मोठी शॉपिंग मला करायची आहे. जशी मागच्या वेळी बाकीच्यांसाठी केली होती, तशी आता यावेळी मला माझ्या स्वतःसाठी करायची आहे. तर असं प्लॅनिंग आहे माझ्या डोक्यात. कारण वाळवणाचं मला काही आणायचं नाही आहे. पण काय होतं ना, तिकडे गेल्यानंतर काही ना काही आणल्याच जातं. त्यामुळे खूप असं भरभरून मला इकडूनच न्यायचं नाही आहे. तर आता निकिता पण शॉपिंगसाठी रेडी आहे आणि तसंही दिवसभर आम्ही घरातच असतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळीच बाहेर पडू शकतो. मग संध्याकाळच्या वेळी बाहेर पडतो आणि काही ना काही छोटी-मोठी शॉपिंग चालू असते. कारण दीड तासात आम्हाला घरी पण यावं लागतं रावीमुळे, कारण ती जास्त वेळ नाही राहत अजूनही. तर चला, आता मी थोडे कपडे काढून ठेवलेले आहे बॅगमध्ये. थोडे आणखी त्यात ठेवते आणि झालंच तर मग रात्रीच्या वेळी किंवा उद्या मग फायनल पॅकिंग करून ठेवील. बाकी थोडं-थोडं जाईपर्यंत सामान हे बॅगमध्ये जातंच. हे राहिलंय, ते राहिलं असं करत. आता दिवाबत्ती करते, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते आणि परतची पॅकिंग करते. एवढा मोठा पोपट झालाय माझा, काय सांगू मी तुम्हाला. म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाच्या आधी सहज मी अश्विनला विचारलं, की झुडिओमध्ये जायचं का? कारण त्यांचं काम लवकर झालं होतं आणि ते बोलले, की "उद्या तुला जायचं आहे, तर आत्ता हे सगळं करण्यापेक्षा तू तुझी पॅकिंग कर, सगळं रेडी कर. उद्या तुला काही वेळ मिळणार नाही आहे." आणि मी एकदम शॉक झाले, कारण
माझी सगळी प्लॅनिंग, माझी सगळी तयारी मी परवाच्या हिशोबाने करते आहे. म्हणजे ज्या दिवशी मला पोहोचायचं आहे तीच डेट माझ्या डोक्यात आहे आणि त्या दिवशी मला जायचं आहे. हे हे सगळं माझ्या डोक्यात चालू आहे आणि आता उद्या जायचं म्हटल्यानंतर सगळ्यात आधी तर मला म्हणजे असं बी-पी वाढल्यासारखं नाही होत का, तसंही मला ट्रॅव्हलिंगच्या नावाने ना असं कसं तरी व्हायला लागतं. म्हणजे अश्विन सोबत असतील तर म्हणजे नवऱ्यासोबत असेल ना, तर आपण खूप बिंदास असतो. आपल्या डोक्यात काही नसतं. कुठे जायचं आहे, प्लॅटफॉर्म कोणता आहे, किती वाजता ट्रेन उतरणार आहे, कसं काय, काहीच नसतं. खरंच खरी आहे ही गोष्ट. पण जेव्हा आपण एकटं जातो, तो सामान, आपली मुलं सोबत असतात, त्यावेळी आपल्या डोक्यावर खूप जास्त असं टेन्शन आल्यासारखं होतं आणि तसंही मला ना ते ट्रॅव्हलिंग खरंच नाही आवडत. तर म्हणजे असं लांब श्वास घेतला, जेवण वगैरे झालेलं आहे आणि मला ना अर्जंटमध्ये हे एक प्रॉडक्ट मागवायचं होतं. आता पॅकिंग मी करणार आहे. जसं मी बोलले, की माहेरी जायचं आहे त्यामुळे खूप असं टेन्शन नसतं पॅकिंगचं. पण तरी जे पाहिजे ते तर असतंच. असो आता ते करून ठेवते मी. जेवढं ठेवलेलं आहे त्यात पूर्ण पॅकिंग करून ठेवते. उद्या तर बघा मला ना आज रात्रीच असं थोडंसं झोप न आल्यासारखं होतं उद्याच्या नावाने. उद्या रात्री तर येणारच नाही. पण आज रात्रीच माझ्या पोटात कसं तरी व्हायला लागतं त्या ट्रॅव्हलिंगच्या नावाने. तर हे मिंत्रा 30 मिनिट्समध्ये मी हे प्रॉडक्ट मागवलेलं आहे. कारण याशिवाय काही माझं काम होत नाही. तर हे आहे आयब्रो पॅलेट. मला लागतंच हे आयब्रो पॅलेट. मला एक समजत नाही मिंत्राचे सगळे प्रॉडक्ट असे सील का नाही आहेत? सगळे असे ओपन का येतात? पण ठीक आहे, डॅमेज वगैरे नाही आहेत किंवा बाकी पण मी हे सगळे प्रॉडक्ट मागवले ना, हे पण असे सील्ड नव्हते. म्हणजे फक्त सनस्क्रीन असं ते पॅक आहे. बाकीचं असं सील्ड प्रॉडक्ट मला नाहीच दिसले. मार्सचा आयब्रो पॅलेट आहे आणि याच्याशिवाय माझं काही होत नाही. म्हणजे मी नुसतं सनस्क्रीन जरी लावलं ना, तरी मला आयब्रो पॅलेट लागतं. कारण चेहरा थोडासा फीचर्स छान दिसतात. म्हणजे चेहरा थोडा उठावदार दिसतो त्यानी आणि हा बॉक्स मी इथेच ठेवला आहे. जसं मी बोलले, की काही असं म्हणजे असं वाटलं, की ही वस्तू फेकायची आहे, तर ती यात आणून टाकायची. म्हणजे ती इकडे-तिकडे पसरलेली पण दिसणार नाही आणि या बॉक्समध्ये ती जर मला वाटलंच, की माझ्या कामाची आहे, तर मी ती ठेवेल, नाहीतर मग मी आल्यानंतर फेकून देईन. तर आता हे पॅलेट मी अर्जंटमध्ये मागवलं. 30 मिनिटात आलं आणि आय थिंक हे ₹250 आहे. पण मला पुरतं हे म्हणजे वर्षभर तरी जातं हे आयब्रो पॅलेट. मी काही वॉकला जाणार नाही आहे. रियांशला आणि अश्विनला पाठवते. रियांश नाहीतर टीव्हीच बघतो आणि मी आता फायनल पॅकिंग करून ठेवते. कारण उद्या अ, स्वयंपाक, टिफिनचा स्वयंपाक आणि भांडी सगळं करण्यामध्येच वेळ जातो आणि मग उद्या काही एवढा वेळ मिळत नाही पॅकिंगसाठी कारण लवकरच ट्रेन आहे. सो दुपारीच मला निघावं लागेल. दुपारी म्हणजे जवळपास 4 वाजता मला निघावं लागेल. सो उद्याच्या भरवशावर मी काहीच ठेवत नाही. तरी वरवरचं सामान राहतंच जसं की काय म्हणतात मॉइश्चरायझर वगैरे ते सगळं मी सगळ्यात शेवटी ठेवते कारण उद्या पण मला लावायचं असतं. बरं चला मी खूप बडबड केली. मला माहीत पण नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी काय शेअर केलं, की नुसतं बोलतच राहिली आहे. पण ठीक आहे, जेव्हा एडिटिंग करेल तेव्हा मला कळेल. आणि हां, जे काही प्रॉडक्ट घेतलेले आहे जसं की हे म्हटलं किंवा आत्ता जे हे मागवलेले प्रॉडक्ट आहे ते सगळे मी टॅग करते आणि वापरल्यानंतरही झालंच तर मी एकेका प्रॉडक्टचा ना वेगळा असा स्पेशल रिव्ह्यू सेपरेट रिव्ह्यू शेअर करेल तुमच्याशी. आता मी हे आलंच आहे तर एकदा लावून पण बघते. आता माझ्या कामासाठी जे 2 टूल्स मी घेतले होते ट्रायपॉड आणि लाईट तो मी सोबत घेऊन जाणार आहे आणि मी तुम्हालाही सांगेल जर तुम्हाला बाहेर शूट करायचं असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाण्यासाठी असे टूल्स पाहिजे असतील तर स्पेशली हा जो सेल्फी ट्रायपॉड आहे तो ना तुम्ही बिंदास घेऊ शकता. माझ्यावर विश्वास ठेवा. बजेट फ्रेंडली पण आहे. 1500 की 1600 रुपयाचा होता आणि आणखी एक त्याची खासियत आहे तो जेव्हा मी नेक्स्ट टाईम ओपन करेल ना तेव्हा तुमच्याशी शेअर करते की मी हाच का घेतला. कारण बऱ्याच प्रकारचे ट्रायपॉड आता अवेलेबल आहे. मला माझ्या बजेटमधला हवा होता आणि आणखी माझा एक प्रिव्हियस एक्सपिरियन्स होता त्यावरून मी हा ट्रायपॉड घेतला. सो तुम्हाला हवा असेल तर मी टॅग करते किंवा मग त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता डेटच्या बाबतीत जे काही कन्फ्युजन होतं त्यावर आमचं डिस्कशन चालू होतं, मजा-मस्ती चालू होती की खरंच खूप मोठी चूक परत झाली असती. कारण याआधीचं पण एक तिकीट आम्हाला कॅन्सल करावं लागलं कारण माझं G1 आणि रियांशचं G10मध्ये तिकीट आलं होतं आणि हे पॉसिबलच नव्हतं. पण असो आता फायनल पॅकिंग करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये माहेरी जाण्याची उत्सुकता किंवा एक्साइटमेंट बहुतेक मी हेच सगळं तुमच्याशी शेअर केलं. आय होप तुम्ही माहेरी असाल आणि माहेरातून माझा हा व्हिडिओ बघत असाल
तर तुम्ही माझ्या भावना समजू शकत असाल, की काय असतं जाण्याच्या आधी तिथे जाऊन काय करायचं सगळं प्लॅनिंग आपलं झालेलं असतं. असो, चला आता पुढचा फक्त एक उद्याचा व्हिडिओ येईल आणि त्यानंतर माहेरचे व्हिडिओज. चलो बाय.